चुकीच्या निघतात. मग याला जबाबदार धरावं कोणाला? खरं बघायला गेलं तर पोलीस याला सर्वस्वी जबाबदार असायला पाहिजे. कारण पोलीस ज्या ठिकाणी काम करायला पाहिजे, ज्यांचं जे कर्तव्य आहे ते करण्याऐवजी ते इतर कामामध्ये व्यस्त असतात. जसं की हप्ते गोळा करणं, जसं की नाहक नागरिकांना ट्रॅफिक रूलच्या नावाखाली सतवणं, त्यांच्याकडून पैसे जमा करणं आणि इतर जे ब्लॅक धंदे आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून हप्ते वसुली करणं, यामध्ये मात्र पोलीस व्यस्त असते. परंतु ज्या पुण्यामध्ये शैक्षणिक माहेरघर असणार पुणे, या ठिकाणी मुलीच्या सुरक्षतेचा किंवा महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा गांभीर्याने घेतला जात नाही का? कारण जर का गांभीर्याने घेतला असता तर अशा घडणाऱ्या घटना ह्या वारंवार का घडतात, हे मात्र चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशीही आहे की याला खरंच फक्त पोलीस जबाबदार आहेत का? नाही, तर याला समाजही तितकाच जबाबदार आहे. मी मगा म्हणल्याप्रमाणे या घटनेमागं जे काही आरोपी आहेत जवळपास ओळखीचे आरोपी आहेत. अनोळखी आरोपी हे खूप कमी आहेत आणि ओळखीचे आरोपी म्हणजे आपल्या घरच जर सुरक्षित नसतील तर यापेक्षा दुर्दैव किंवा यापेक्षा गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्ट आणखीन काय असू शकते? आणि कधी असं घडू शकेल की पुण्यामधली ही शेवटची घटना असं आपल्याला म्हणताच येणार नाही. कारण वारंवार अशा घटना घडतात. आपण शेवटची घटना ही आहे असं कधी म्हणायचं? मला एकच सांगायचं आहे की यामध्ये पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे, CCTVचे प्रमाण वाढवले पाहिजे आणि त्याचबरोबर एक धाक कायद्याचा जो असायला पाहिजे ते होताना दिसत नाही. वारंवार आरोपी सुटत असतात, त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही. म्हणून अशा प्रकारचे गुन्हा वारंवार घडताना दिसतात. म्हणून कायद्याचा धाक असणारा कायद्यामध्ये चेंज झाले पाहिजे आणि जसं छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्ये कडेलोट किंवा त्यांची आरोपीची मुंडकी छाटली जायची, असं झालं पाहिजे. त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. अशा प्रकारचे काहीतरी कठोर कायदे करण्याच्या दृष्टीने निदान भारताने तर याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि पुण्यामध्ये असं घटना घडणं हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. पुण्याच्या पोलिसांनी यावरती आत्मपरीक्षण केलं पाहिजे. CP साहेबांनी यावरती ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण ह्या वारंवार अशा घटना घडतातच कशा? आणि आत्ताचा जो नसरापूरच्या प्रकरणातला आरोपी आहे तो पेरोलवरती येतो आणि त्याच्यावरती पोलिसाची कुठलीही नजर नसते. हे मात्र पोलिसाचं अपयश आहे, गृहमंत्र्याचं अपयश आहे आणि तितकंच समाजाचंही अपयश आहे. धन्यवाद.